खडकमधील एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय। भूतबाधा झाल्याचं सांगून त्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले। त्याचं झालं असं की धरणगावमध्ये भोंदू महेशगिरीचा प्रति गाणगापूर नावाचा मठ आहे आणि या मठात येणाऱ्या अनुयायांच्या समस्या सोडवण्यासाठी तो निरनिराळे तंत्रमंत्र आणि अघोरी सुचवत होता। त्याने एका कुटुंबाला हेरलं आणि भूतबाधा झाल्याचं सांगितलं। त्यानंतर विविध उपाय सुचवून महिलेशी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर खासगीमध्ये एक पूजा विधी करायचा सांगून तो महिलेला लॉजवर घेऊन गेला आणि लैंगिक अत्याचार केले। अखेर महिलेने या संदर्भामध्ये अनिष्ठा कार्यकर्त्यांची मदत घेतली आणि पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार केली। मला म्हणे की आपण एकांतात जाऊन बोलू आणि त्या दिवशी पाऊस पण चालू होता। त्याने मला नेलं त्र्यंबक रोडला ह्या साईडला लॉज होता। आधी मला माहित नाही ते लॉज, कारण ते एकदम साधं होतं, त्याच्यामुळे मला काही कळलं नाही की ते लॉज आहे का काय। तिथे गेल्यानंतर जेव्हा गाडी थांबली त्याने मला आतमध्ये नेलं, तेव्हा मला कळलं की ती रूम आहे बा असं। आणि त्याच्यानंतर त्याने जे माझ्यावर अत्याचार केले, ठीक आहे मला ते समजत होतं सगळं घडतंय माझ्याबरोबर, पण तो माणूस अशा राक्षस वृत्तीचा आहे ना की मला त्याच्याबरोबर नाही प्रतिकार करता आला। मला नाही आवाज, मला तिथे नाही, कारण तो धमक्या पण मला देत होता, तुम्हाला किती पण ओरड किती पण गाग, तू माझं काहीच करू शकत नाही। अक्षरशः म्हणजे इतकी भीती राहते ना का आता आपला जीव घेतो की काय, इतक्या पद्धतीचं तिथं हेडेक झालं होतं। तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला केबिलमध्ये बोलवलं पाठीमागे आणि माझ्या इथे असं हात ठेवला। म्हणजे मग त्यांनी सांगितलं की हिची पण चिडचिड होते, आमचे पण वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, तर हिचं काय असेल ते बघा बुवा तुम्ही। तर मग त्यांनी मला असं बसवलं समोर खाली आणि असा हात ठेवला। तर थोडा वेळ थांबले आणि नंतर माझ्या घरच्यांना सांगितलं की हिला बाहेरच्या करणी बाधेचा प्रकार आहे बुवा असं, आणि तो माझ्या स्थानावरच नीट होईल, तर तुम्ही 4 गुरुवारी इथे खेटी करा, या बुवा 4 गुरुवार। आणि मग आम्ही पण ना 4 गुरुवार त्या पापविनाशी कुंडात तो आंघोळ करायला लावायचा आणि आंघोळ झाल्यानंतर तिथलं जे औदुंबराचं झाड आहे त्या औदुंबराच्या झाडाला ओल्या कपडे घालूनच प्रदक्षिणा मारायची। आणि आपल्या मनात काही प्रश्न असेल तो त्याला विचारण्यासाठी सगळ्या भक्तांना 200 रुपयाची पावतीने सगळ्या भक्तांकडनं 200 रुपये घेऊन पावत्या वगैरे द्यायचा। मग सगळे लाईन लागायची प्रश्न विचारण्यासाठी। ती लाईन झाली की ज्यांनी अन्नदानासाठी पैसे गोळा करायचे त्यांची लिस्ट घ्यायचा, त्यांचे पैसे गोळा करायचे आणि ज्यांनी जे हे असं कोरडं शिदा असतात म्हणजे गहू तांदूळ वगैरे ते जमा वेगळं करणार। जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई अशी मागणी आम्ही केली आहे, कारण हा जो भोंदू आहे तो दैवी चमत्काराचा दावा करत होता आणि तो दावा करूनच त्यांनी या महिलेवर अत्याचार केले होते। आता या निमित्ताने आमची जी मागणी जी आहे का याच्या मागे जे असलेले लोक असतील, त्याचे ट्रस्टी असेल, त्यांना सहआरोपी करावं। नाशिकचे काही राजकीय नेते त्याच्याकडे जात होते, निवडणूक प्रचारामध्ये हा बाबा त्यांच्यामध्ये सामील झालेला होता, असे चित्रफित पण आपल्याला सामील मिळत आहेत। तर मला वाटतं पोलिसांनी याची चौकशी करावी। यानंतर पुढची बातमी पाहूया। तुळजाभवानी मातेला नियम डावलून 6वी सिंहासन अभिषेक पूजा घातल्याचा धक्कादायक प्रकार तुळजाभवानी मंदिरात घडलाय। तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दररोज सकाळी 5 सिंहासन पूजा आणि सायंकाळी केवळ 2 सिंहासन पूजा घालण्याचा नियम आहे। दरम्यान 3 सुरक्षा रक्षक आणि 3 सहाय्यक सुरक्षा रक्षक, 3 धार्मिक व्यवस्था बघणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये पूजा घालणाऱ्या पुजाऱ्याला 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदी आणि खासगी सुरक्षा रक्षक कंपनीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। घडलेल्या या प्रकारामुळे मंदिर संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाळे निघाले। तुळजाभवानी मातेची मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांनुसार तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा तसेच सिंहासन पूजेच्या संख्येवर मंदिर संस्थांनी निर्बंध घातले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून सिंहासन पूजेच्या संख्येवर निर्बंध काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत। मात्र मंगळवारी 21 एप्रिल रोजी मंदिर संस्थांच्या सुरक्षा यंत्रणेतील दुर्लक्षाने धर्मदाय आयुक्ताच्या आदेशाचं उल्लंघन झालं। त्यामुळे मंदिर संस्थांनीही याची आता तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुजाऱ्यास 5 वर्ष मंदिर बंदी आणि सुरक्षा कंपनीस 1 लाखांचा दंड ठोठावला।